नमस्कार मंडळी, अन्नपूर्णा चॅनेलवर आपलं मनापासून स्वागत आहे. पावसाळा सुरू आहे. बाहेर मस्त पाऊस पडताना गरमागरम वडापाव सगळ्यांनाच आवडतो. तर आज मी मुंबईचा प्रसिद्ध असा वडापाव बनवणार आहे. सोबत हिरवी चटणी व लाल चटणी देखील बनवणार आहे. तर व्हिडिओ शेवटपर्यंत नक्की पहा व वडापाव पाहून कोणाच्या तोंडाला पाणी सुटले नक्की मला कमेंट करून सांगा. तर लगेच व्हिडिओला सुरुवात करूया. सुरुवातीला हिरवी चटणी बनवणार आहे. त्यासाठी 2 हिरव्या मिरच्या जास्त तिखट असल्यामुळे मी कमी वापरल्या आहेत. 3-4 लसूण पाकळ्या, अर्धा इंच आलं, भरपूर अशी कोथिंबीर घातली आहे. चवीप्रमाणे मीठ व पाणी घालून हे मिक्सरला बारीक फिरवून घ्यायचं आहे. अशा प्रकारे हिरवी चटणी आपली बनवून तयार आहे. ती एका वाटीमध्ये काढून घेत आहे. तुम्ही सुद्धा हिरवी चटणी एकदा नक्की वडापाव सोबत बनवून पहा. वडापाव एकदम चवीला छान लागतो. सोबत मी लाल सुकी चटणी सुद्धा बनवणार आहे. नंतर इथे मिक्सरच्या भांड्यात 7-8 तिखटवाल्या हिरव्या मिरच्या घेतल्या आहेत. 10-12 लसूण पाकळ्या, 1 इंच आलं घेतलं आहे. वडापाव जरा तिखटच छान लागतो, त्यासाठी मी मिरच्या तिखटवाल्या घेतल्या आहेत. चवीप्रमाणे मीठ घालून मिक्सरला बारीक केलं आहे. नंतर बटाट्याची भाजी बनवण्यासाठी कढईमध्ये तेल घातलं आहे. 1 चमचा मोहरी घातली आहे. मोहरी छान तडतडल्यानंतर 1 चमचा जिरे घालायचं आहे. नंतर थोडासा हिंग घातला आहे. नंतर कढीपत्त्याची पाने घालायचे आहेत. नंतर मिक्सरला बारीक फिरवलेलं हिरवी मिरचीचं वाटण घातलं आहे. मिरची जास्त वेळ परतायचं नाही, नंतर करपली जाते व वडापाव चवीला थोडा वेगळा लागतो. त्यामुळे थोडीशी परतून झाली की लगेचच याच्यात बटाटा घालायचा आहे. उकडलेला बटाटा घालायचा आहे. छान एकदा मिक्स करून घ्यायचा आहे. नंतर अर्धा चमचा हळद घातली आहे. चवीप्रमाणे मीठ घातलं आहे. सर्व एकदा व्यवस्थित मिक्स करून घ्यायचं आहे. शेवटी बारीक चिरलेली कोथिंबीर घालून एकदा मिक्स करून घेणार आहे. अशा पद्धतीने आपली वडापावसाठी बटाट्याची भाजी बनवून तयार आहे. ही भाजी एका प्लेटमध्ये काढून पूर्णपणे थंड होऊ द्यायची आहे. नंतर इथे एका बाउलमध्ये 1 वाटी बेसन पीठ घेतलं आहे. नंतर अर्धा चमचा ओवा क्रश करून घातला आहे. चवीप्रमाणे मीठ घातलं आहे. नंतर पाणी घालून जास्त घट्ट व जास्त पातळ नाही, अशा पद्धतीने आपल्याला हे बॅटर बनवून घ्यायचं आहे. इथे मी सोड्याचा वापर करणार आहे, त्यामुळे इथे हळद वापरली नाही. जर तुम्ही सोडा घालणार नसाल तरच हळद घाला. जर सोडा आणि हळद दोन्ही घातले तर आपल्या वडापाववर लाल रंगाचे स्पॉट उमटतात. त्यासाठी इथे हळद मी घालणार नाही व चिमूटभर सोडा घालणार आहे. त्यामुळे आपल्या वड्याला कलर एकदम छान येतो व वडे एकदम क्रिस्पी होतात. अशा पद्धतीने बॅटर बनवून घेतलं आहे. नंतर इथे भाजी थंड झाली आहे, तर लिंबापेक्षा थोड्या मोठ्या आकाराचे मी इथे बॉल बनवून घेणार आहे. सर्व बॉल्स मी एकदाच बनवून घेणार आहे. नंतर वडे तळायला घेऊया. तर पाहू शकता इथे मी सर्व बॉल्स बनवून घेतले आहे. नंतर पिठामध्ये चिमूटभर सोडा घातला आहे. सोडा ॲक्टिव्ह होण्यासाठी थोडंसं 1 चमचा पाणी घातलं आहे. बॅटर एकदा व्यवस्थित हलवून घेतलं आहे. पाहू शकता अशा पद्धतीची कन्सिस्टन्सी हवी. मी आणखी 1 चमचा पाणी इथे घालत आहे.
बॅटर थोडं घट्ट वाटत होतं यासाठी घातलं आहे. पाहू शकता अशा पद्धतीची कन्सिस्टन्सी हवी. तर इथे व्हिडिओ थोडासा स्किप झाला आहे. मी इथे सुकी लाल चटणी बनवण्यासाठी तेल गरम झाल्यानंतर त्याच्यात बॅटर असं बुंदीप्रमाणे सोडलं आहे. हे आपल्याला फ्राय करून घ्यायचं आहे. याचा उपयोग सुकी लाल चटणी बनवण्यासाठी मी पुढे यूज करणार आहे. तेल गरम झाल्यानंतरच आपल्याला त्याच्यात मिडियम गॅसवर वडे सोडून घ्यायचे आहेत. व वडे सोडल्यानंतर साईडला बुंदीचे स्पॉट जे पडतात ते सुद्धा आपण सुकी लाल चटणी बनवण्यासाठी यूज करणार आहोत. वडे जर सोडता येत नसले तर तुम्ही पळीचा देखील वापर करू शकता. पळीने सुद्धा व्यवस्थित वडे सोडता येतात. तर पाहू शकता वड्यांना एकदम असा छान कलर आला आहे. अशा पद्धतीने मी सर्व वडे इथे तळून घेतले आहेत व मिरच्या देखील तळून घेतल्या आहेत. नंतर सुकी लाल चटणी बनवणार आहे. त्यासाठी इथे मिक्सरच्या भांड्यात बुंदी घातली आहे. नंतर 7-8 लसूण पाकळ्या घातल्या आहेत. 1 चमचा लाल मिरची पावडर घातली आहे. चवीप्रमाणे मीठ घातलं आहे व हे सर्व मी मिक्सरला फिरवून घेत आहे. तर अशा पद्धतीने आपली वडापावसाठी सुकी लाल चटणी बनवून तयार आहे. एका वाटीमध्ये काढली आहे. तर आजचा वडापावचा व्हिडिओ तुम्हाला कसा वाटला नक्की मला कमेंट करून सांगा. व व्हिडिओ आवडला असल्यास लाईक करा, शेअर करा, सबस्क्राईब करा. धन्यवाद.